नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि एक मोठी बातमी सुरुवातीला, कारण बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलंय. बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अज्ञात स्थळी स्थानबद्ध केल्याची देखील माहिती मिळतेय. प्रशांत आंबी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आले असता त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे. दुसरीकडे बुलढाण्यामधील जिजामाता प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते जमलेले आहेत आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात सध्या जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते आहे. तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून जो वाद उफाळलेला होता, आमदार संजय गायकवाड यांनी याच पुस्तकाच्या मुद्द्यावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ देखील केलेली होती आणि यानंतर प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या या नेतृत्वामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या या भागामध्ये सध्या मोर्चा निघतोय. संजय गायकवाड यांच्या घरावरती मोर्चा काढला जातोय. आपण ही दोन दृश्य बघतोय. प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलेलं आहे ज्यावेळेला ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोहोचले तेव्हा. तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी होती आहे. तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे फोटो सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो घेऊन डाव्या चळवळीमधले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आता जोरदार घोषणाबाजी देखील होताना दिसते. याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत. संजय, काय नेमकी तिथली परिस्थिती आहे? एकीकडे प्रशांत आंबी जे आहेत प्रकाशक, त्यांना स्थानबद्ध केल्याचं दिसतंय आणि त्यांना स्थानबद्ध केल्यामुळे त्यांच्या सोबत जे कार्यकर्ते आले त्यांचे नेमकं म्हणणं काय आहे? नक्कीच यामिनी, यावेळची सर्वात मोठी बातमी मी तुम्हाला सांगतोय की प्रशांत आंबी हे काल रात्री कोल्हापूरहून बुलढाण्याला यायला निघाले होते. मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीत येताच बुलढाणा पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे. खरं तर हे अज्ञात स्थळी स्थानबद्ध केलेलं आहे. याची पुष्टी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली आहे. आणि सध्या मी बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार जिथे हे आंदोलन होणार होतं तिथं आहे आणि आपण दृश्यात जर बघितलं समोर तर या ठिकाणी 50 ते 100 कार्यकर्ते आहेत जे की वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आले आहेत आणि त्यांनी आता या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. गोविंद पानसरेंचे फोटो हातात घेऊन हे CPIचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. थोड्याच वेळात हे शिवाजी कोण होते या पुस्तकाचं वाचन देखील करणार आहेत आणि त्यानंतर जसं मी यापूर्वीही सांगितलं की ज्या वेळेस शिवाजी जे पुस्तकाचं वाचन हे करतील त्यावेळेस स्वतः आमदार संजय गायकवाड सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आमदार संजय गायकवाडांनी स्वतः हे कबूल केलेलं आहे. इकडे मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त जर बघितला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दंगा काबू पथक सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे. खरं तर बुलढाण्यात आज संजय गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा करणार होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या या कार्यक्रमाला खरं तर परवानगी दिली नाही आणि त्यामुळे बुलढाण्यात काहीसा तणाव आपल्याला बघायला मिळत आहे. एका बाजूला CPIMचे हे जे आंदोलनकर्ते आहे, मध्ये पोलीस आहेत आणि दुसऱ्या बाजूला काहीसे संजय गायकवाडांचे कार्यकर्ते सुद्धा थोड्या वेळापूर्वी घोषणाबाजी करत होते आणि त्यामुळे आता हे आंदोलन कुठलं रूप घेत आहे. खरं तर थोड्या वेळात या ठिकाणी प्रशांत आंबी हे पोहोचणार होते अशी बातमी होती. मात्र त्यातपूर्वी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे आता प्रशांत आंबी या ठिकाणी केव्हा पोहोचतायत अशी काहीशी काळजी हे कार्यकर्ते वाट बघत आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे. प्रशांत आंबी यांची येण्याची वाट हे कार्यकर्ते बघत आहेत. मात्र प्रशांत आंबी यांना पोलिसांनी अज्ञात ठिकाणी स्थानबद्ध केलेलं आहे. यामिनी. अगदी संजय, या सगळ्या आंदोलनाविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी.